नमस्कार मंडळी. आता आपण तरसून गेलेलो आहे ती म्हणजे कशाने, ती गुडघ्यानी असं तरसून गेलेलं आहे की नको नकोसं झालेलं आहे. कारण कसं आहे माहिती का, गुडघा ही म्हणजे आपला एक खांब आहे. आता आपण मोठी मोठी बिल्डिंग ही उभा करतो, एवढ्या मोठ्या बिल्डिंगीत ती फक्त कॉलमवर उभा राहतात. तसं आपलं झालेलं आहे बघा. आपलं एवढं मोठं शरीर आहे, पण आपल्याला पायाशिवाय आणि गुडघ्याशिवाय इलाज होत नाही. मग त्याच्यासाठीच आपण असा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की तुमचं गुडघं चुटकीसरशीच बरं होणार आहेत. कारण का माहिती का, उपाय तसा आहे. आपण मस्त दवाखान्यामध्ये ह्याच्यामध्ये जातो, गुडघ्यासाठी ऑपरेशन सांगतात, कुठं इंजेक्शन गुडघ्यामध्ये घ्या म्हणतात. परंतु आपल्याला तसलं काहीच करायचं नाही. घरगुती उपाय म्हणजे आपल्याला ह्या निसर्गाने इतक्या वनस्पती दिलेल्या आहेत, भरपूर वनस्पती दिलेल्या आहेत, पण त्या आपल्याला कळत नाही आणि समजत नाही. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मग आपण न दुर्लक्ष करता आपण त्याच वनस्पतींचा उपयोग करायचा. भरपूर आहेत, फक्त आपल्याला त्याचा इलाज माहीत नसतो. मग आपल्या गुडघ्याने इतकं आपण संध्याकाळी झोपलो ना तर सकाळ झाली तर नकोशी होतं. तुम्हाला सांगतो, आता 35-40 वय चालू झालं की गुडघ्याचा आजार मागे लागतोय. असा गुडघ्याचा वयस्कर माणसांना तर नकोशी जीव झालेला आहे. ती म्हणतात मेलेलं बरं, इतका त्रास आहे हा गुडघ्याचा. मग ती गुडघं म्हणजे कसं आहे, आता आपण बघा असा इलाज करणार आहे. तुमचं गुडघं 2 ते 3 दिवसामध्ये क्लिअर होणार आहे, पण तुम्हाला तो उपयोग करायचा. आणि आपण जसं पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगतोय करतोय तशा पद्धतीने तुम्ही करायचं. आता कसं आहे, वयस्कर माणसांना वर जिना चढता येणार, पायऱ्या चढता येणार, कुठं गॅलरीत वर जाऊन बसता येणार, इतका त्रास झालाय त्यांना. मग तुम्हाला सांगतो, वयस्कर माणसांसाठीच आपण इलाज करणार आहे. आता तुम्हाला सांगतो, ही व्यायाम ही लोक पहिलवान लोकांनी ही भरपूर केलेला होता, परंतु त्यांनी बी असा अवजड वस्तू उचलल्या, त्याच्यामुळे त्यांचं बी कुठं हित चमकतंय, कुठं काय होतंय असं होतं. त्याच्यामुळे भरपूर वैताग झालेला आहे माणसांचा. आणि गुडघा ही मेन म्हणजे आपलं शरीर आहे. मग तुम्हाला सांगतो, आता आपण जशा पद्धतीने औषध करतोय आणि बनवतोय तशा पद्धतीने तुम्ही करा. आता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. इतक्या वेळ तुम्हाला माहिती सांगत होतो. बघा आपल्याला घ्यायचंय ती म्हणजे काही ही पहा, ऐका, ह्या लिंबुळे आहेत. आता लिंब गुढीपाडव्याला आपण गाठी तुरा लावतो ना, तो लिंब. तुम्ही म्हणता हे दादा बी कशाच आहे, पण हे लिंबुळे आहेत. त्या लिंबाचं लिंबुळे येतात आणि त्याच्यामधनं हा बी निघतात. मग ह्या बियापासूनच आपल्याला गुडघ्याला औषध करायचंय. बघा आपल्याला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो, ती म्हणजे तुम्हाला ती माहीतच नसेल आणि तुमच्या लक्षात पण येणार नाही. बघा हे आहे ती म्हणजे निरगुडी आहे का, पाहून घ्या. परत तुम्हाला झाडाची मेळ लागत नाही आहे का. हे निरगुडीचं झाड आहे. ह्या निरगुडीपासून कुठलं फळ येत नाही किंवा त्याचा लाकडाचा जास्त उपयोग होत नाही, काहीही नाही. फक्त ह्याचा आयुर्वेदिकसाठीच उपयोग होतो. फक्त ह्याचा उपयोग होतो म्हणजे ते आपल्या शरीराकरता. ह्या निरगुडीचा पाला म्हणजे इतका श्रेष्ठ ठरला जातो ना, हा लय जुना पुराणा आलेला आहे. मोठं वैद्य लोकांनी ही वनस्पतीचा पाला वापरलेला आहे. कारण कसं आहे माहिती का, कितीतरी लोक ह्याच्यापासून औषध बनवतात. मग ते औषधच आपण आज गुडघ्यासाठी निरगुडीच्या पाल्यापासून कसं बनवतोय ती बघा. मग आपल्याला तिसरी गोष्ट घ्यायची ती म्हणजे आपलं एरंडाचं झाड आहे. आता भरपूर पाऊस पडलेला आहे, भरपूर कुठं बी एरंडाची झाडं छोटी मोठी उपकतात. एरंड कुठलंही असलं तरी चालतंय, जुनं असावं म्हणून नेम नाही. फक्त आपल्याला एरंडाचे एक झाडाचे पत्ते लागणार आहेत. मग ह्याच्यासाठी आपण काय करायचंय माहिती का, ह्या तिन्हीचं मिळून आपल्याला बनवायचंय ती म्हणजे औषध. आणि औषध बनवायचं आणि ती कसं बनवायचंय तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. तशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि लावा. तुमचं संध्याकाळी जरी जे गुडघ्याला औषध लावलं तरी सकाळच्या परीच वयस्कर माणसं म्हणतात, उठलं की असं कटाकटा आवाज ही बंदच होणार तुमचा. डायरेक्ट तुम्हाला
चालायलाच वाटाण इथून ह्यातोर चालावं. नाही तर आता वयस्कर माणसांना कसं आहे, उठलं जागेवर तरी तास तास एकाच जागेवर बसतात. नको नको ते म्हणतात काय लय गुडघ्याने वैताग आलेला आहे. आणि पेन्शनच्या ह्याच्या असल्या गोळ्या खाऊन तर माणसं भरपूर वाटायला. त्या गोळीचं किती 2 ते 3 दिवस उपयोग होता. आणि रोज कंटिन्यू खाऊन तरी गोळ्या काय करता, किडनी बाद होती आपली, आपल्याला भरपूर गोळ्याने बी हानी होत्यात. मग गोळ्या तरी काही चांगल्या आहेत का? मग न गोळी खाता न काय करता हा उपाय तुम्ही घरगुती करा आणि आराम मिळवा. वयस्कर माणसं तुम्हाला सांगतो काठी पण टाकून देतात आणि म्हणतात मी कसा कसा अशा पायऱ्या चढतो. इतका ह्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. पण हे आपल्याला 2-3 दिवस औषध करायचं वळीने. मग बघा आता आपण औषधाला करूया सुरुवात. बघा आता साईडला ठेवूया. बघा सुरुवातीला घ्यायचंय म्हणजे आपल्याला बघा हे लिंबोळ्या आहे का, हे लिंबोळ्या घ्यायच्यात. मग आपल्याला या लिंबोळ्याचं टारपाला घ्यायचं नाही, ह्याचं आपल्याला फक्त आतलं बी काढून घ्यायच्यात. मग बघा आपण आता बघा साईडला काढलेल्या आहेत लिंबोळ्या बघा. मग बघा आपण आता ह्याला थोड्या चिचून घेऊया. चिचून म्हणजे आपल्याला यातलं आतलं बी घ्यायच्यात. बघा अशा पद्धतीने आपल्याला चिचून घ्यायच्यात. हाताने पण फुटतात पण आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायच्यात बी. बघा अशा पद्धतीने सोलून घ्यायचंय. तुम्ही म्हणता दादा लिंबुळ्याचं काय करता, पण ह्या लिंबुळ्याचं तुम्हाला वैशिष्ट्य थोडं दावतो. बघा आत्ता पहा तुम्ही, बघा ही लिंबुळी, बघा या लिंबुळीचं बघा कशा पद्धतीने यातनं तेल निघतंय पहा. बघा आहे का, सारे तेलकट एकदम होत आहे का. मग आपल्याला ह्या तेलाचा उपयोग करायचा आहे लिंबुळ्याच्या आतल्या. मग बघा आता आपण राहिलेल्या ह्या सोलून घेऊया. ही तुम्ही 2दा ते 3दा फक्त ही करा. वळीनी करायचं. रोज संध्याकाळी करायचं हे औषध. आणि ताजं करायचं. असं वाळले आपलं आज केलेलं उंदेच्याला वापरायचं नाही. ताजं बनवायचं आणि ती लावायचं. कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो मी, अगोदर बनवून दावतो तुम्हाला. कारण कसं आहे, आमचं जुने आजा पंजा ह्यांनी अशीच गुडघ्यासाठी ह्याच्यासाठी औषध केलं. ते पहिल्या माणसांचं खाणं ही वेगळं होतं, त्याच्यामुळं त्यांचं गुडघं ही जास्त दुखत नव्हतं. आत्ता काय झालेलं आहे माहिती का, खाणं झालेलं आहे हायब्रिड. समजा भंगार खाणं आलेलं आहे आपल्याला, तेल निघालेले असली बेकार जार, त्याच्यामुळं आपल्याला भरपूर त्रास होतो. मग त्याच्यामुळंच आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला लिंबुळ्याचं बी काढून घ्यायचं. आपण आता हे टाकून घेतोय लिंबुळ्याचं बी. आपण आता ही सोलून घेतल्यात लिंबुळ्या. काय बी काढून घेतलेलं इथं. बघा आपल्याला एवढंसं बी भरपूर वाटत बघा औषधाला आपल्याला. हो का, मग आता हे आपण साईडला ठेवूया. हो का, हे लिंबुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, हो का आपण म्हणलेलो तुम्हाला ती निरगुडी. बघा ही निरगुडी, नुसती जायचं निरगुडी आणायची घरी आणि त्याचं औषध बनवायचं. आणि कशा पद्धतीने याचं औषध बनवायचं बघा. बघा हे निरगुडीचा असा पाला नुसता आपल्याला काढून घ्यायचा, असा वरगुडून घ्यायचा आहे. इतकी निरगुडी वैशिष्ट्य आहे ह्याचं ना निरगुडीचं. तुमच्या पायाला कुठं मुक्का मार लागलेला असू द्या किंवा असं सूज असू द्या पायाला तुमच्या, अहो सूज जरी असली तरी हा पाला जरी आपण कोमट करून गरम करून पायाला लावला तरी पण ती सूज कमी होती. आणि तुमचं जखम आहे ना, पहिलं जुना मार लागलेला कुठे बी गाडीवरून पडलेला असू द्या किंवा आपण चालताना पळताना असं गुडघ्यावर पडलेला असू द्या किंवा चाळ्यात आपल्या हे झालेला असू द्या, खांद्याला लागलेला असू द्या, कुठल्या बी शरीर असू द्या, ही पाला घ्यायचा निरगुडीचा, गरम करायचा आणि आपल्या शरीराला लावायचा. मग आपण बी तशाच पद्धतीने आज गुडघ्याला लावण्याकरता करतोय. मग आता आपण एवढा पाला घेतलेला आहे. बघा हे निरगुडीचा आपण पाला घेतलेला आहे, जी व्यवस्थित काढून घेऊया पत्त. आपल्याला अशा पद्धतीने पाला त्या निरगुडीचा घ्यायचा आहे.
बघा आता हे भरपूर झालं आपल्याला. आणि आपल्याला तिसरी गोष्ट घ्यायची म्हणजे बघा ही एरंड तुम्हाला पहिल्यांदाच दावलेलं आहे आपण. ह्या एरंडाचं आपल्याला अशा पद्धतीने 2 पत्ते काढून घ्यायचे. बघा आपल्याला ही 2 पानं पण लागायच्यात. मग आपल्याला अशा तिन्हीचं मिळून बनवायचं बघा औषध. मग आपण कशा पद्धतीने औषध बनवतोय ही पहा. तुम्ही म्हणता दादा 30 शब्द तू रिपीट करू सांगतोय फाटशिनी का करत नाही. पण तसं नाही, तुम्हाला बी समजलं पाहिजे, मला बी करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं आपला व्हिडिओ थोडा लांब होईल, परंतु गुणाचाच एकदम गुणच पडणार. तुमचा गुडघा इतका क्लिअर होणार आहेत ना, गुडघा तुमचं इतक्या ह्या नसा गुडघ्याच्या भरपूर दुखत्यात. आता हे आपलं गुडघं आहे, बघा हे गुडघं आहेत. असं सरळ करायला गेलं तरी कटाकटा आवाज येतात. ह्या साईडच्या शिरा आहेत आपल्या, ह्या शिरांवर बी परिणाम व्हायला असतोय. मग हे निरगुडीचा आणि एरंडाचा किती परिणाम होतोय तुम्ही बघा. आपण औषध आता बनवून घेऊया. आता आपल्याला औषधाला बनवायला म्हणजे आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ही आपली शेंगदाणा ही कुटायची आपली घरातली उकळी आहे का. ही उकळी लागणार आहे आपल्याला. मग बघा आता हे आपण ही एरंडाचे पत्ते घेतलेले आहेत ना, यांना आपण अशा पद्धतीने चुरगुळून घेऊया. आपण आता ही चुरगुळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि ही निरगुडीचा पाला, ह्याचा पाल्याचा म्हणजे कसं आहे, आपली मुकी जनावर आहेत ना, शेळी असून द्या, मेंढी असून द्या, गाय असून द्या, म्हैस असून द्या, कुठलंही जनावर असून द्या, घोडा असून द्या, गाढव असून द्या, कुठल्याही जनावराला मार लागलेला असन, लंगत असन ना, तर ह्या निरगुडीच्या पाल्याचा इतका परिणाम होतोय ना की ती जनावर 2 ते 3 दिवसात टन उड्या मारून रानात चरायलाच जाते. मग त्यासाठी बी हा निरगुडीचा पाला सर्वांसाठी चलतो. आपल्याला ही निरगुडीचा पाला असा आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण ह्याला थोडं बारीक करून घेऊया, कारण आपल्याला हे थोडं कुटून घ्यायचंय. आपल्याला फक्त एक टाइम लावाय पुरतं औषध बनवायचंय. ही निरगुडी आपल्याला कुठंही भेटती, जास्त करून रस्त्याच्या कडेला झाडं असतात बघा ह्याची. फक्त ह्याची आपल्याला ओळख नसती, आपण ते झाड म्हणून सोडून देतो. फक्त ही जुन्या माणसांनाच माहिती निरगुडीचं झाड म्हणजे काय. ह्या निरगुडीपासून कुठलं फळ येत नाही किंवा काय उपयोग होत नाही. फक्त ही वनस्पती आहे ना, फक्त आपल्या शरीराला साथ देणारी. ही काय खायची नाही किंवा ह्याचा ज्यूस म्हणजे आपलं काढा करून प्यायचा नाही किंवा काय नाही. हे आपल्याला फक्त वर्ण लावायचे औषध आहे. आपण आता करून घेऊया. तुम्ही तर हा प्रयोग 3 वेळा जर तुम्ही हा प्रयत्न केला ना, तुमचं गुडघं कसलंच दुखणार नाही. कसलंच म्हणजे तुम्ही म्हातारपणापर्यंत एकदम म्हणता. आपल्याला इतका फरक पडला ना, आपण ही दादानी तरी 2-3 दिवस सांगितलंय, आपण चांगलं 4-8 दिवस म्हणलं तरी करू असं तुम्ही मानता. त्याला आपल्याला गरजच नाही, फक्त 2 ते 3 दिवस करायचंय. आणि परत तुम्हाला फरक पडला की तिथनं मोहरा तुम्ही 8-15 दिवसाला असलं केलं तरी चालतंय, परंतु 3 दिवस मात्र नक्की करायचं. आणि लिंबुळे आपण घेतलेले आहेत ना काढून, ही एक ह्याच्यामध्ये कुटून घ्यायच्यात. हे आता ह्या लिंबुळीत तेल असते लिंबुळी तेल. हे तुम्हाला सांगतो कुठं मार्केटमध्ये भेटत नाही किंवा काय नाही. फक्त लिंबुळ्यांपासून साबण ही बनवलेली आहे. पण ही लिंबुळी पण आपल्याला चालते, कारण कसं आहे माहिती आहे का, तिच्यात तेलकट पदार्थ आहे आणि इतकं ती कडू आहे पण इतकं सत्य आहे बघा. मग त्याच्यापासून आपल्याला ही चिचून घ्यायची. तिचा इतका गुण आहे ना लिंबुळीचा. कितीतरी जनावरांना ह्यांना लिंबाचा पाला ही खात्यात जनावर, त्यांना काहीच होत नाही. त्याच्यामुळं कसलं डोंगर ही चढून किती बी रानू माळ असतात जनावर. आमच्या कुठल्याही जनावराला लागली जखम, असं जखम सुजा आली चाळ्यात त्याच्याही झालं तरी आम्ही लगेच शिकवतो. बघा मग आपण आता हे घेतलेलं आहे चिचून. मग आता आपल्याला जायचंय ती म्हणजे कुठं, गरम करण्याकरता गॅसकडे जायचंय. चला मग आता जाऊया. ही पहा आपण आलेलो आहे गॅसकडे. तर आता गॅस आपण चितवून घेऊया. गॅस चितवून घेतलेला आहे. आपण
लोखंडी तवा याच्यावरती मांडून घेऊया. कुठलंही भांडं चालतं, कढई असून द्या, तवा असून द्या, कुठलंही आपल्याला फक्त याच्यामध्ये गरम करून घ्यायचंय. ही निरगुडीचा इतका फायदा आहे म्हणताना, कसलीही तुमची गुडघेदुखी असून द्या, कंबरदुखी असून द्या, ह्याच्यापासून इतका फायदा होतो. फक्त आपण ही 2-3 पदार्थ याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपण आता ही टाकून घेऊया. याच्यामध्ये ह्याला गरम करून घ्यायचंय बघा. दुसरं कुठलं काही टाकायचं नाही ह्याच्यामध्ये. तेल नाही लागत, काय नाही, फक्त ही गरम करून घ्यायचं आपल्याला. गरम म्हणजे कोमट करून घ्यायचे, जास्त गरम पण नाही. अशा पद्धतीने ह्याला तवा असून द्या, कढई असून द्या, कुठल्याही भांड्यावरती गरम करून सगळं असं घ्यायचंय. बघा ही पहा. बघा आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. लय भरपूर गरम करायचं, त्याला जाळत बसायचं नाही, फक्त ह्याला गरम करायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला कोमट करून घ्यायचं होतं. आणि आता तुम्हाला कशा पद्धतीने बांधायचंय आणि काय करायचंय ते तुम्हाला दावतो. बघा आता आपण उतरून तवा घेऊया. 5 मिनिटं थोडं कोमट होऊस तर राहून घेऊया. तवा आपण बघा अशा पद्धतीने आपल्याला गरम व्हायचं. बघा आता तुम्ही माझ्या हाताला बघा कसं तेल, का आपण तेल टाकलं नाही किंवा काय नाही. बघा कसं तेल उतारलंय बघा बघा बोटावरती. मग आपल्याला हेच आता कशा पद्धतीने लावायचं तुम्हाला आता मी सांगतो. बघा आपल्या हे गुडघा आहे ना, डावा असू द्या, उजवा असू द्या, किंवा दोन्ही पण गुडघे दुखत असू द्या, तरी बी बघा अशा पद्धतीने आपल्याला ही निरगुडीचा पाला बघा. आणि कोमट आहे, गरम आहे आणि थोडा असू द्या, तरी तुम्हाला दावतो. बघा अशा पद्धतीने घ्यायचा आणि बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला असं चोळून घ्यायचा पाला थोडा थोडा गुडघ्याला. बघा गरम आहे, कोमट आहे तवर. बघा अशा पद्धतीने बघा कसं लिंबोळीचं तेल ह्याच्यामध्ये उतारलंय, तुम्ही बघू शकता आहे का. बघा अशा पद्धतीने ही गुडघ्याला तुमची नसा खाल्ल्या साईडने असून द्या, वरल्या साईडने असून द्या, कुठल्या बी साईडला असून द्या, बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचा. आणि परत आपल्याला बघा असं चोळलं ना, चोळून घ्यायचं. थोडं नाही चोळलं तरी चालतंय, पण आपण दुखत असेल तर चोळायचं. आणि परत बघा आपल्याला बघा निरगुडीचा, एरंडाचा आणि लिंबोळीचा बघा अशा पद्धतीने आपल्याला वरती ह्याचा वरनं गुडघा दुखतोय ना, वरनं खालनं दुखतोय ना, खाल्ल्या साईडनी बघा असा पाला घ्यायचा. ही पहा अशा पद्धतीने हा पाला गरम करून व्यवस्थित घ्यायचा आणि कपड्याने अशा पद्धतीने आपल्याला वरनं त्याला बांधून घ्यायचं. कारण ती पाला खाली गेला नाही पाहिजे. आता बघा खाल्ल्या साईडने असून दे, वरल्या साईडने असून द्या, बघा अशा पद्धतीने आपल्याला वरनं कापड, सुती कापड बांधून घ्यायचं आहे बघा. बघा अशा पद्धतीने बघा गरम लागत आहे. समजा आपल्या नसाने मोकळ्या होतात. आणि ह्या निरगुडीच्या पाल्याचा इतका मोठा फायदा आहे, तुम्ही कुणाला पण विचारा आणि हा प्रयोग करून तुम्ही बघा, तुम्हाला गुडघा कसलाच दुखणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता हे लावलाय ना पाला, आपण जशा पद्धतीने आपण पाला लावला ना, तशा पद्धतीने बघा आपली घरामध्ये बांधकामाच्या ह्याची कुठं पडलेल्या विटा असतात. बघा विटाचा एक बारीक तुकडासा आणायचा तुम्हाला सांगतो. हात चुलीमध्ये असून द्या किंवा आपल्या गॅसवरती ठेवायचा, असा भरपूर गरम होऊन द्यायचा. आणि गरम झाल्याच्या पुढं कुठल्याही आपल्या एका कपड्यामध्ये, कारण आपल्या गुडघ्याला चटका बसू नये म्हणून बघा कुठल्याही कपड्यामध्ये अशा पद्धतीने त्याला गुंडळून घ्यायचा. आणि बघा अशा पद्धतीने त्याला बघा निरगुडीचा पाला हे लावलेला ना आपण, ह्याला नुसता बघा असा वरनं शेक देत चालायचं. बघा असा शेक द्यायचा, आपल्याला जसं सोसल तशा पद्धतीने आपल्याला असा शॉक द्यायचा त्याला. बघा असा गरम त्याला शोक बसला पाहिजे. बघा असा खाल्ल्या साईडने असून द्या, वरल्या साईडने असून द्या,
का अशा पद्धतीने जसं आपल्याला शोषण असं, आता आपण काही इट गरम केलेलं नाही, पण तुम्हाला सांगतो इट गरम करून ह्या निरगुडीच्या पाल्याला शोक बसला पाहिजे, गरम असं लागलं पाहिजे त्याला. तुम्ही तिसऱ्या दिवशी आज लावला ना, संध्याकाळी झोपताना सकाळच्या बरी उठल्यावर तुम्ही म्हणता इतका मला दादा फरक पडला की भरपूर फरक पडला. समजा घरच्यांना म्हणतात, लेकरांना नातांना मला गुडघ्याला ह्यानी फरक पडला. दवाखान्यात किती ऑपरेशन आणि किती काय सांगितलं होतं, पण न काय करता आपल्याला घरगुती एरंडाचा पाला, लिंबुळी आणि निरगुडीचा पाला. निरगुडी समध्यात श्रेष्ठ आहे बघा ह्याच्यामध्ये. एरंड कुठेही सापडतं. लिंबुळी तुम्हाला सांगतो, आपण ठेवलेल्या असल्या तर सीजन लिंबुळीचा गेलेला आहे, त्याच टायमाला लिंबुळी भेटते. लिंबुळी नसेल तरी थोडा लिंबाचा पाला का व्हायना पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. आणि मी जशा पद्धतीने बनवलं तशा पद्धतीने तुम्ही औषध बनवून गुडघ्याला लावायचं आणि दुसऱ्या दिवशी ह्याचा रिझल्ट बघायचा. तुम्ही इतका गुडघ्यासाठी भरपूर आबादलेला आहे ना, अजिबात न आबादता ही 3 दिवसात तुम्ही इतकं पदशीर हातातली काठी पण टाकून देणार, इतका तुम्हाला फरक पडेल. मग आपण व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही लाईक करून सांगा, कमेंट करा. नमस्कार.